नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। सोलापूरच्या राजाराम दामू यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले। सोलापूरच्या उपवनरक्षकाच्या अखेररित्या येणारे सांगोला पंढरपूर येथील वन परिक्षेत्र कार्यालय बार्शीमार्फत केलेल्या कामामध्ये विविध भ्रष्टाचारासाठी जबाबदार असलेल्या लिपिकाची ओळख पटवण्याबाबत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी मुंबई आझाद मैदानावर राजाराम दामू यांचे धरणेवर। काय तुमचं नाव आहे आणि काय तुमची मागणी आहे? मी राजाराम दामू काळेबाग, सांगोला अपक्ष विधानसभा अपक्ष उमेदवार, सोलापूर वनसंरक्षक अंतर्गत सांगोला पंढरपूर बार्शी येथे विविध कामामध्ये कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचारी प्रकरणी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, तत्कालीन वनक्षेत्रपाल विजय भाटे, तत्कालीन वनक्षेत्रपाल वाघ मॅडम, तत्कालीन आणि विधिमान करे मॅडम यांना निलंबित करण्याची मागणी आहे। यामध्ये बोगस वाउचर काढून करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे। यामध्ये मी मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांचे PA अनिल जगताप साहेब यांनी पुण्याचे CC प्रवीण साहेबांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु यावर अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यामुळे मी व्यथित होऊन आज मी दिनांक 17/2/2025 रोजी मी आझाद मैदानात ते उपोषणाला बसलेलो आहे। तरी यावर तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी मंत्री महोदयांना केलेली आहे आणि जोपर्यंत या बाबतीत कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असं मी बोललेलो आहे।